तिरुमलदासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. तिरुमलदास हे रजक कुळातील होते. ते जेव्हा मल्याद्रीपुरममधून पिटिकापुरम येथे आले तेव्हा बापनार्यलू आणि राजशर्मा यांच्या घरचे रजक होते. नरसावधानींच्या घरचा जो रजक होता, रजक म्हणजे श्रोते हो परीट, तो वृद्धावस्थेने मरण पावला होता. त्या रजकाचा मुलगा वायस्पूर, अग्रहार म्हणजे सध्याचे काकीनाडा येथे निघून गेला होता. त्यामुळे त्यांच्या घरचे काम तिरुमलदासांना मिळाले होते. लहानपणापासून बापनार्युलीच्या सहवासात असल्यामुळे तिरुमलदासांची सत्प्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती. ज्या दिवशी तिरुमलदासांना नरसावधानींना ते पाहत असत, त्या दिवशी त्यांना पोटाचा विकार होऊन अन्नग्रहण न करण्याइतकी अवस्था होत असे. नरसावधानींचे कपडे तिरुमलदास हे धूत नसत. त्यांचा मुलगा रविदास धूत असे. परंतु जेव्हा ही वार्ता नरसावधानींना समजली तेव्हा त्यांचे कपडे तिरुमलदासांनीच धुवावे अशी नरसावधानींनी आज्ञा केली. ही आज्ञा मानून नरसावधानींनी ते कपडे तिरुमलदास स्वतः धुवू लागले. तिरुमलदास कपडे धुताना श्रीपादांचे नामस्मरण करीत असत. जेव्हा तिरुमलदासाने धुतलेले कपडे त्यांचा मुलगा रविदास नरसावधानींकडे घेऊन गेला तेव्हा सगळ्यांनी कपडे घातले. कोणालाच काही झालं नाही. परंतु नरसावधानींनी जेव्हा ते कपडे घातले तेव्हा त्यांच्या अंगावर विंचू गोम सरपटत आहे असे त्यांना वाटू लागले. त्या कपड्यांमध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवल्यासारखे पोळू लागले. नरसावधानींनी तिरुमलदासांना बोलावून ते रागाने म्हणाले, कोणत्या तरी क्षुद्र विद्येचा किंवा मंत्राचा प्रयोग करून तू माझ्या कपड्यांवर केला आहेस. त्या अपराधाबद्दल नरसावधानींनी न्यायाधीशांकडे तक्रार केली. परंतु चतुर न्यायाधीशाने तिरुमलदासांना निर्दोष म्हणून सोडून दिले. थोड्याच वेळात श्रीपाद प्रभू 16 वर्षाच्या युवकाच्या रूपात तिरुमलदास रजकांच्या म्हणजे परीटांच्या वस्तीत तिरुमलदासांच्या घरी आले. श्रीपाद प्रभू हे वाटेल त्या रूपात येऊन भक्तांना नेहमी दर्शन देत असत. तेव्हा तिरुमलदास त्यांना म्हणाले, महाराज, आपण उत्तम अशा ब्राह्मण कुळात जन्मलेले आहात, तेव्हा आपल्या रजकांच्या घरी येणे योग्य नाही. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, नरसावधानींसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर घेऊन वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकापेक्षा कमी दर्जाचे असतात, परंतु तुझ्यासारखे ब्राह्मणांची ओढ असणारे रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच असतात. तिरुमलदास श्रीपाद प्रभूंचे हे शब्द ऐकून त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन ढसढसा रडले. श्रीपाद प्रभूंनी आपल्या अमृत दृष्टीने तिरुमलदासांकडे पाहिले व आपल्या दिव्य हाताचा स्पर्श करून त्यांना उठवले. श्रीपादांनी त्यांचा उजवा हात तिरुमलदासांच्या शिरावर ठेवला. त्याच क्षणी तिरुमलदासांना आपले पूर्वीचे जन्म आठवत गेले आणि योगशक्तींना चालना मिळून कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याचा
त्यांना दिव्य अनुभव येऊ लागला. एकदा श्रीपाद प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधानींच्या घरातील म्हणजे शेतातील भाजी हवी होती. त्यावेळी त्यांचे आजोबा बापनार्युलू म्हणाले, श्रीपादा, तुला उद्या सकाळी नरसावधानींच्या घरी मी घेऊन जातो. तू स्वतः त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर. परंतु जर त्यांनी भाजी देण्यास नकार दिला तर पुन्हा कधी हट्ट करू नकोस. दुसऱ्या दिवशी बापनार्युलू बालक श्रीपादांना घेऊन नरसावधानींकडे गेले व म्हणाले, श्रीपादा, मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. नरसावधानी बाहेर ओसरीवर बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती. ती नरसावधानींना अत्यंत प्रिय अशी होती. श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितले व त्यांना नमस्कार केला. श्रीपादांची तीक्ष्ण नजर त्यांच्या पाठीवर विसावलेल्या शिखेवर पडली. आणि श्रोते हो, काय आश्चर्य झाले! ती शिखा आपोआप खाली गळून पडली. ते पाहून नरसावधानी खूपच गोंधळून गेले. यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा. नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागणे योग्य होईल काय? चला, आपण घरी जाऊ. श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही मागितली नाही. श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसावधानींच्या लक्षात आले. ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले. नरसावधानींनी तेव्हा तेजोवलयाला विचारले, तू कोण आहेस व कोठे चाललास? त्या तेजपुंज नरसावधानीसारख्या दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले, मी तुझ्या शरीरात राहणारे पुण्य शरीर आहे. तू आतापर्यंत कितीतरी वेद पठण केलेस, दत्तात्रेयांची आराधना केलीस, परंतु साक्षात श्री श्रीपाद वल्लभ दत्तात्रेयांचा तू अपमान केलास. तुला तुझ्या शिखेवर आणि राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम तेवढेच तुला दिसले. आसक्तीचा एक लक्षांश प्रेम जरी श्रीपादांविषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. तू आता दरिद्री होशील. त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठीच श्रीपाद प्रभूंनी तुला शाकदान मागितले होते. ते तू दिले असतेस तर तुला येणारे दारिद्र्य न येता उत्तम ऐश्वर प्राप्त झाले असते. तू तुझ्या हाताने ही संधी दवडलीस. श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नरसिंह सरस्वती नावाने अवतार घेतील. त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मण रूपात जन्मास येशील. त्या जन्मात सुद्धा तुझ्या घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन ते तुला ऐश्वर्य प्रदान करतील. सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता. तुझ्या शरीरातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता. त्यांनी मला तुला सोडून देऊन त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली आहे. आता तुझ्या शरीरात फक्त पापपुरुष राहिला आहे. असे बोलून पुण्यात्मा श्रीपादांच्या शरीरात विलीन झाला. तात्पर्य: श्रोते हो, भगवंतावरील प्रेमाचे एक उदाहरण सांगते. जसे की पावसाळी गारा हातात धरायला गेले तर त्या कशा बघता बघता विरघळतात, तसेच शरीर माध्यमातून ज्या सुखाचा आपण अनुभव घेतो ते सुद्धा ताबडतोब संपुष्टात येते. मग पुन्हा नव्या सुखाचा शोध सुरू होतो.
क्षितिजाकडे क्षितिजावरून जसजसे दूर पाहत राहावे तसतसे सुख पळतच राहते, ते कधीच हाती लागत नाही. नरसावधानींनी पण हेच केले. त्यांनी श्रीपाद प्रभूंना जाणून घेतलेच नाही, म्हणून त्यांचे अधोगती झाले. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली ते मला लाईक व सबस्क्राईब करून जरूर कमेंटमध्ये सांगा. माझ्या कथा तुम्ही ऐकल्याबद्दल तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.